तर हाय फॅमिली, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे बरे आहात. तर आज आम्ही चाललो होतो अक्कलकोटला, कारण खूप दिवस झाले आम्ही जावं म्हणून आम्हाला काही जाणंच होत नव्हतं. तर आज फायनली आम्ही सगळे निघालो. खरंच मला खूप आनंद होत होता, कारण की खूप दिवसापासून माझी इच्छा होती की आम्ही अक्कलकोटला जावं, स्वामीचे दर्शन घ्यावे. फायनली ती आज पूर्ण झाली. खूप दिवसानंतर सगळे एकत्र येऊन फिरण्याचा खूप आनंद होता, परंतु उलट्याचा मला खूप त्रास आहे. लांबचा प्रवास म्हणलं तर मला जमतच नाही. त्यामुळे मी खिडकी उघडी करून एका साईडला बसले होते. खूप मळमळ होत होता, त्यामुळे खाली उतरून मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या वगैरे घेतलो. गोळ्या घेतल्यानंतर गोळ्या वगैरे खाऊन जरा रिलॅक्स वाटलं. आयुची काही कुठं पण मजाच असते, खायचं चालू असते. तर आयुचं बघून मला पण खूप भूक लागली होती, त्यामुळे आयूकडूनच घेऊन मी पण खायला चालू. प्रवासामध्ये लेकरांना घेऊन जायचं म्हणलं तर खूप अवघड. आम्ही जात असताना आम्हाला शिवलाल महाराजांची जयंती करत असताना दिसले, त्यामध्ये आम्ही पण मिक्स झालो. आम्ही पण थोडे डान्स वगैरे केलो. आपल्या समाजाचं म्हणलं तर कुणाला पण गर्वच होणार ना, त्यामुळे आम्ही पण खाली उतरून थोडं डान्स वगैरे केलो. आज 15 फेब्रुवारी म्हणजे सगळीकडेच जयंती खूप थाटाने साजरा करतात. मग तिथून खूप भूक लागली होती सगळ्यांना, त्यामुळे थोडं झाड बघून मस्तपैकी बसलो. डब्बा वगैरे आम्ही सगळं घरूनच आणलं होतं, कारण की लहान मुलं होती त्याच्यासमोर निघालो. मग नंतर डायरेक्ट अक्कलकोटमध्येच थांबलो. जाऊन अगोदर मठामध्ये जाऊन दर्शन घेतलं, त्यानंतर इकडे स्वामींकडे दर्शन घेत असताना खूप छान वाटलं, असं की मन प्रसन्न झालं. सगळे फॅमिली एकत्र आलतो, त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि दर्शन पण खूप छान झालं आमचं. गर्दीत काही नव्हती तेवढी. असं म्हणतात ना, स्वामीचं बोलवणं आलं तर जावंच लागतं. खरंच आहे. दर्शन घेऊन बाहेर आलो, फोटो वगैरे काढले सगळे. तिथून निघालो गावाकडे. लहान मुलं होते संग, त्यामुळे जास्त काही शूट वगैरे घेता आलं. वापस येत असताना तिथं मैत्रिणीचं गाव होतं, त्याला पण भेटून आलो. मुलं खूप थकले होते, कारण की लांबचा प्रवास त्यांना खूप जमतच नाही आणि आम्ही पण कुठं लांबचा प्रवास करतच नाही, जवळच्या जवळ, आणि शाळेमुळं त्यांना जमतच नाही. घरी आलो. मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.